च्या अगोदर पण होती की 83 क्रमांकाला जर मराठा आणि कुणबी आहे तर आपल्या नेत्यानं जाणून बुजून काही आमिषे आपल्या नेत्याला दिलीत की काय का हे मराठ्यांचं भांडण विनाकारण उकरून घेऊन सामान्य ओबीसीत आणि सामान्य मराठ्यात भांडणं लावायचं काम करायला लागलेत हे त्यांच्या लक्षात आले म्हणून ते सगळ्या जाती धर्माचे लोक रॅलीमध्ये सहभागी व्हायला लागलेत. आता तरी सरकारनं आणि ओबीसीच्या मुकादम जो आहे येवल्याचा त्यांनी सगळ्याचा कार्यक्रम लावलाय ओबीसीत आणि मराठ्यात भांडणं लावायचं त्या मुकादमानं तरी समजून घेणं गरजेचं. पण हाके तुमच्या विरोधात नेहमी बोलताय पण तुम्ही सतत म्हणताय की मला धनगर समाजाचा कुणीही माझ्या विरोधात नाहीये ओबीसी समाजाचा कुणी विरोधात नाहीये तुमच्या टीका होत असली तर ही तुमची भूमिका काय? नाही आता शेवटी काय असतं ज्यावेळेस आपण कोणाला विरोधक मानत नाही शत्रू मानत नाहीत पण आता समोरच्याने ते काय म्हणतात ना भांडण विकत घेतल्यासारखंच करायचं त्याला पर्याय नाही आमचा. पण आमच्याकडून कधीच ओबीसी बांधवाला गाव खेड्यातल्या एकाही मी आजपर्यंत 10 महिन्यात दुखवलेलं नाही कोणत्या नेत्याला पण नाही त्यांच्या कोणाच्याच ते एकटा सोडता त्याला सोडणार नाही कारण त्यांनी ओबीसीचं सुद्धा वाटोळं केलेलं आहे आणि मराठ्यांचं सुद्धा. इतकं ते जर स्वतःच्या एसटी आरक्षणासाठी लढले असते तर आतापर्यंत एसटी आरक्षण धनगर बांधवाला मिळालं पण असतं. आपली विधानसभेची कशी तयार राहील आपल्याला जर आरक्षण नाही मिळालं तर विधानसभेची आपली तयार कशी राहील? आता ते 13 तारखेपर्यंत शंभूराजे साहेबांवरती विश्वास टाकलेला 100% आम्हाला ओबीसीतून आरक्षण मिळेल. आमच्या मागणीप्रमाणे सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी आमच्या व्याख्याप्रमाणे सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र द्यावेत ही पहिल्या दिवसापासून मागणी बदललेली नाही. कुणबी आणि मराठा एकच आहे. 83 क्रमांकाला ओबीसीच्या यादीवरती कुणबी आहे ज्या 180 जाती घातल्या आता त्या 300 350 400 झाल्या म्हणजे बाकीच्या जाती ह्या पोट जाती उपजाती म्हणून घातल्यात त्यांचा आणि यांचा व्यवसाय एकच आहे म्हणून त्यांनी घातल्यात. मग कुणबी मराठ्यांचा व्यवसाय शेती आहे बाकीच्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांचा व्यवसाय शेती. मराठ्यांची पोटजात म्हणून कुणबी ओबीसी आरक्षणात जात नाही का? बाकीच्या कशा गेल्या? त्यांचा आमचा व्यवसाय तर एकच आहे त्यांचा आमचा रोटीबेटी व्यवहार पण होतो. जे तुमचे निकष आहेत ते आम्हाला का लागू होत नाही ही पहिल्या दिवसापासूनचीच मागणी बदललेली नाही आणि कोणी किती म्हणलं बदलली तर ती बदलत नाही. हैदराबादचं गॅजेट आहे सातारा संस्थांचं आहे बॉम्बे गव्हर्नमेंटचं आहे सरकारी नोंदी आहेत फक्त त्यांना बोलता येत नाही म्हणून छगन भुजबळांनी एक काम केलंय एक 10-20 जण हाताखाली धरलेत आणि बळच बोलायला लावलेत म्हणजे नाही का आपल्याला एखाद्या संग जर भांडण करायचं असलं समोरचा नसला करीत बी तरी उगाच गुताडा द्यायचा त्याला पेटावायचं कुठून तरी. धनगर बांधवांचं मराठ्यांचं काहीच झालेलं नाही बाबा कधी. कशाला तुम्ही धनगर बांधवात आणि मराठा बांधवात भांडण लावताय? एनटी व्हिजेंटी मध्ये तुमचा वेगळा प्रवर्ग आहे तुमच्या याला नाही धक्का लागत. साधा येडा माणूस सुद्धा सांगू शकतो की ही 19% लढाई 27% आरक्षणातले नाहीये. वेगळा प्रवर्ग आहे एनटी व्हिजेंटीचा. धनगर बांधवांचा आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला मराठ्यांमुळेच नाही कोणामुळे धक्का लागत नाही. देव जरी आला तरी त्यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाही. इतकं कळत असून सुद्धा बळच तुम्ही भांडण विकत घ्यायला लागलात त्या येवल्यावाल्याचं ऐकून. हे तुम्हाला तरी शोभतंय का? तुमच्या समाजाला समजतंय की हे फुकट भांडण घ्यायचं काम आहे. तुम्ही तुमच्या एसटी आरक्षणासाठी लढा ना. कोटी ना मराठा पुढे राहील तुमच्या ताकदीनं तुमच्या पाठीशी उभं राहील. मी आज सांगतो तुमच्या आरक्षणासाठी गोरगरीब धनगर बांधवांच्या आरक्षणासाठी एसटी आरक्षणासाठी तुम्ही लढा. सगळ्यात पुढे म्हणून जरा उभा राहील. पाटील छगन भुजबळ यांच्या पाठीमागं म्हणजे सरकार